पण माझ्या शेठची काय विचार करत असते. मुलबाळ होत नाही याचं दुःख माझ्या शेठजीला टोचलं असेल. त्यांनी का कधी मला बोलून दाखवलं नाही की मला शिडीला ते उभगलं नाही. मानव धर्माच्या समानतेचं बीज पेरायला निघालेला माझा हा नवरा काय विचार करत असेल. मुलबाळ होत नाही याचं दुःख माझ्या शेठजीला टोचलं असेल. शेठजी घेताल मला सोडून टाकतील, दुसरं लग्न राहतील मला जवळ. शेठजी मला मान्य आहे, शेठजी आपल्या संसारात मुलबाळ नाही मला मान्य आहे, पण या संसारात तुम्ही दुसऱ्या कुणाला घेऊन येणं मानवायचं नाही हो मला शेठजी, मानवायचं नाही. शेठजी सावित्री, अहो सावित्री, आता वाटतं शेठजी सावित्री आमच्याकडे बघा. सावित्री पहिलं आमच्याकडे बघा. काय आहे सावित्री, तुम्ही रडताय सावित्री? पहिलं ते डोळे पुसा सावित्री. तुम्हाला माहिती आहे अशा रडूबाई सावित्री आम्हाला पसंत नाही. पहिले ते डोळे पुसा. पारंब्यामुळे जसं वडाच्या झाडाला फळ येतं ना सावित्री, तसं तुमच्यामुळे आम्हाला फळ येतं. काय तुम्ही खुशाल रडताय सावित्री? तुम्ही जर धीराला आमच्या बरोबर राहिला ना तर हा ज्योतिबा डोंगर सुद्धा पालता घालल. पहिले ते डोळे पुसा. मामांशी माझं सगळं बोलणं झालं आणि मामा इकडे येणार आहेत तेव्हा ते डोळे पुसा. आऊ म्हणत होती तुम्ही जेवण नाही केलं. काय सावित्री काही म्हणायला लावून घेत आणि खुशाल रडतात. पहिले ते डोळे पुसा आणि तो दातातला पहिला पदर काढा. रडताना दातात पदर धरून रडायची तुमची खोड वाईट आहे. पहिला तो पदर काढा आणि डोळे पुसा. सावित्री डोळे पुसा. मामा आले, डोळे पुसा. या मामा आत या. सावित्री रडते जणू. जावई बुवा राहून द्या, राहून द्या. आमच्या सावित्रीची समजूत काढायची. लय गुणाची धीराची पार आहे आमची. समजून घेईल. पण मी काय म्हणते जावई बुवा, तुम्ही म्हणते पोरीसनी शिकवाय शाळा काढल्या त्या जणू लय वंगाळ काम केलं. जावई बुवा त्या मांगा महाराजांनी शिवून घ्यायचं राहून द्या. त्यांची सावली सुद्धा आपण आपल्या अंगा पुढे घेत नाही आणि तुम्ही खुशाल त्यांच्या वस्तीत फिरताय. जावई बुवा तुमचं एका परीत असू द्या ना, एका परीत तुमचं राहू द्या. तुमच्या बरोबर आमची सावित्री सुद्धा त्या मांगा महाराच्या वस्तीत फिरती की आम्हाला अजाबात पसंत नाही. जावई बुवा बाईची जात उमऱ्याच्या आत सुटती. धर्म बुडवायचं काम काढलंय तुम्ही. जावई बुवा आपली जात कंची, अहो आपली जात कंची. आपण माळ्याचं शेती करावी, घर संसार बघावा, हिमाळा फुलवावा. ती कसं म्हणायची यार तुमच्या डोक्यात. जावई बुवा घरात एखादं पोरबाळ असतं का नाही म्हणजे तुमच्या बी पायाला बिरी शकते. घरात पोरबाळ नाही मग तुमचं घ्या. या घरात पक्षी बाहेर जास्त जात तेव्हा मी काय म्हणतोय तेवढं ध्यान देऊन ऐकलं. मी काय म्हणतोय तेवढं ध्यान देऊन ऐका. आमच्या सावित्रीत जर दोष आहे असं समजा. आमच्या सावित्रीत जर काय दोष असेल तर तुम्हाला दुसरं लगीन करायला आमची नान आहे. आमची सावित्री सांभाळून घेईल बघा चौकीला. मामा लेकीलाच सोबत आणायला सांगताय. अहो मामा जसं मला मूल होत नाही ना तसं सावित्रींना सुद्धा मूल होत नाही. मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न करायचं तसा मला अधिकार आहे ना तसं सावित्रींना सुद्धा. तेव्हा माझं दुसरं लग्न करण्यापेक्षा सावित्रींचं दुसरं लग्न करा. मी माझ्या सौत्याबरोबर आनंदाने नांदायला तयार आहे. मामा रागावू नका, चेष्टा करत नाही. सावित्री बाई असल्यामुळे काय झालं त्या सुद्धा माणूस आहे. तेव्हा मूल होण्यासाठी मी दुसरं लग्न करायचं नाही मामा. हे मला स्वप्नातही वाटणार नाही. मूल जन्माला घालणं एवढा एकच पुरुषार्थ करणारे अनेक पुरुष या समाजात आहेत. मूल जन्माला घालणं एवढा एकच पुरुषार्थ करणारे अनेक पुरुष या समाजात आहेत. तेव्हा मूल होण्यासाठी मी दुसरी बायको करायची आणि पहिल्या बायकोला दावणीला वाटायचं नाही मामा. हे मला स्वप्नातही वाटणार. सावित्रीचा आम्ही सन्मान करतो, आदर करतो मामा. बाबा तुम्हाला एक सांगू, आम्हाला मुलबाळ जरी असताना तरी दानच्या संस्कार आम्ही केलाच असता आणि आम्हाला मंजूर आहे. आम्हाला मंजूर आहे की आम्ही जातीचे माळी आहोत म्हणून तर माणसांची मन आम्ही फुलवायला निघालोय आणि त्या स्वाभिमान पेरायला निघालो. मामा हे जात धर्म आम्ही काय घेऊन बसलो. आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरं. मग मांगाच्या आणि महाराजांच्या
ते झोपलाय हा समाज त्यांच्यासाठी आणि शिक्षणाची दरवाजे उघडले आणि समाज व्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला हे जाणतो. धर्माची गोळी देऊन झोपवलेल्या ह्या समाजाला फक्त आणि फक्त शिक्षण जागं करतो. आपल्या सावित्री म्हणतात तशा शिक्षणाने येते मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. शिक्षणाने येते मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. शिक्षणानं मनुष्य स्वतंत्र आणि बंडखोर व्हायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या सावित्री. ह्या समाजाला तोंड द्यायला आणि समाजाबरोबर बंडखोरी करायला सावित्री आमच्याही पुढे तोंड पावलाय. मग सांगा मामा, सावित्रीला शिकून आम्ही काय वावलं केलं, आम्ही काय वावलं. बाबा तुम्ही म्हणता ना सावित्री गुणाच्या आहेत, धीराच्या आहेत, खरं आहे बाबा. सावित्री गुणाच्या आहेत, धीराच्या आहेत. सावित्रीच्या व्यक्तिमत्वातलं आत्मविश्वासाचं बळ येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी बळ म्हणून राहणारे. आणि आता या बाया सावित्रीकडे बघून बाई म्हणून नव्हे तर माणूस म्हणून जगायला शिकतील. मग सांगा मामा, सावित्रीला शिकवून मी काय वावलं केलं, मी काय वावलं केलं. सावली समाधान पावलं, जावई बुवा परमेश्वरा समाधान पावलं. जावई बुवा आमची 7 जन्माची पुण्य याचं म्हणून माझ्या लेकीची दोरी तुमच्या बरोबर बांधली. समाधान पावलं जावई बुवा, समाधान पावलं. जावई बुवा माझ्या लेकीला समाधान नाही एवढं एकच समाधान या लेकीच्या बापाला नाही. माझ्या लेकीला समाधान नाही एवढं एकच समाधान या लेकीच्या बापाला नाही. तर माझ्या लेकीचं नातं एका विचार पुढच्या चिकटलंय याचं लय मोठं समाधान आहे. मला लय मोठं समाधान. समाधान पावलं.